स्वामी समर्थ. तर काल झालेली हरतालिकेचे व्रतचे आज उद्यापन कसे करायचे ते तुम्ही बघू शकता. तर मी सर्वप्रथम देवाला दिवा लावून घेतलेला आहे आणि देवाची पूजा करून हरतालिकेची पूजा करून छान अशी आरती करत आहे हरतालिकेची. जय देवी जय हरतालिके सखी पार्वती अंबिके आरती ओवाळीते ज्ञानदीप कळिके. जय देवी हरतालिके अर्धंगी वसती जासी यज्ञा माहेराशी तेथे अपमान पावसी यज्ञ कुंड गुप्त होसी. जय देवी जय हरतालिके सखी पार्वती अंबिके आरती ओवाळीते ज्ञानदीप कळिके. जय देवी रती माद्रीच्या पोटी कन्या होती तू गोमटी उग्र तपश्चर्या मोठी आचरण उठा उठी. जय देवी जय हरतालिके सखी पार्वती अंबिके तप पंचाग्नी साधती धूम्रपान अधोवदने केली बहु उपोषणे शंभूभ्रता करकारणे दे. जय देवी जय अंबिके लीला सखी दाखविती दृष्टी हे वृत्त करसी तू लोकांसाठी पुन्हा वससी दुर्जंती मज रक्षावे संकटी. जय देवी जय अंबिके सखी पार्वती अंबिके काय वर्णू तव गुण अल्पमती नारायण मातेच दाखवी चरण चुकवावे जन्म मरण. जय देवी जय अंबिके सखी पार्वती अंबिके ज्ञानदीप कळिके. याच पद्धतीने मी आरती पूर्ण करून घेऊन सर्वप्रथम केळीचे खांब हे रोपटे जे लावलेले होते ते काढून घेतलेले आहेत आणि जे फळ जे आपल्याकडे जे होते ते फळ मी जे खाण्यायोग्य आहेत ते फळ मी खाणार आहे. आणि जे फळ जे कच्चे आपण तोडून आणलेले आहेत ते फळ पानं फुलं आणि त्या मकाच्या कणसाचा सुद्धा पुरेपूर आपण ज्या वस्तू आपण खाऊ शकतात त्या वस्तू आपण निश्चितच आपण सेवन करायच्या आहेत. आणि ज्या वस्तू जे पानं फुलं जे वाहिलेले आहेत ते आपण आपल्या वाहत्या पाण्यात कुठेही न सोडू देता आपण ते आपल्या स्वतःच्या शेतामध्ये नेऊन की आपल्याला एका ठिकाणी थोडासा खड्डा करून आपण तिथे टाकू शकतात जेणेकरून आपल्या शेतामध्ये त्याची खत होऊ शकतो. आणि तुम्ही बघू शकता सर्वप्रथम मी सगळं साहित्य काढून घेतलेलं आहे आणि पार्वती मातेची आणि तिच्या सखीची मूर्ती ही काढून घेतलेली आहे. ती ही मूर्ती माझी खूप छान होती म्हणून मी पुढच्या वर्षीसाठी तशीच ठेवणार आहे. आणि जर तुमची मूर्ती जर भंगलेली असेल तुटलेली असेल तर त्याचं अवश्य विसर्जन करावे. बेल फूल वगैरे सर्व गोष्टी मी एकत्र केलेल्या होत्या. जे महत्वाचे फळ वगैरे होते जे खाण्यायोग्य होते तर ते फळ मी नक्कीच खाणार आहे. आणि जे फळ कच्चे आपण पूजेसाठी तोडून आणलेले होते तर ते फळ मात्र मी या पाना फुलाबरोबर शेतामध्ये देणार आहे. तर सगळी पूजा अशी नित्यनियमाने छान प्रकारे पार पडली. आणि पूजेत बघू शकता तुम्ही मी जे शिवलिंग स्थापिले होते ते वाळूचे होते. शिवलिंग आणि पार्वती असे मी काढलेले होते. तर ह्याच पद्धतीने पूजा ही माझी आजची पूजा म्हणजे राहिलेलीच होती पण ती कालची पूजा काढायची विसर्जन करायची होती म्हणून महादेवाला भस्म तसेच विभूती ही अर्पण केली. आणि देवी पार्वतीला मी या ठिकाणी हळदी कुंकू लावून ते हळदी कुंकू स्वतःला लावून मी इथे माझी पूजा यथासांग पद्धतीने योग्य रीतीने असं उद्यापन त्याचं केलेलं आहे विसर्जन केलेलं आहे. आणि हे सर्व वाळू मी हे अशीच ठेवणार आहे स्वच्छ धुवून वाळवून. नेक्स्ट टाइम आपल्याला वापर ह्याचा होणारच आहे. तर अशा पद्धती तुमच्याकडे जर अवेलेबल असेल तर तुम्ही ही वाळू त्यामध्ये टाकून तुम्ही शेतात टाकून देऊ शकता. त्याला नैवेद्य वगैरे दाखवून घेतलेला आहे मी या ठिकाणी. नैवेद्य वगैरे सर्व दाखवून घेऊन ते सगळं साहित्य एकत्र केलं आणि पिशवीत भरून मी दिलं आणि नमस्कार केला. वरचं तोरणही मी काढून टाकलं नंतर त्या सामानामध्ये. तर अशा पद्धतीने मी विसर्जन केलं.